नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली फूडी फॉरएव्हरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मस्तपैकी आषाढ लागलेला आहे आणि चहा सोबत तर कोथिंबीर वडी झालीच पाहिजे। सर्वात आधी अर्धी जोडी मी कोथिंबीर स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून इथे बारीक चिरून घ्यायची आहे। त्यानंतर इथे तुमच्याकडे जे सर्व पिठे असतील ते सर्व पिठे यामध्ये मिक्स करायचे आहे। म्हणजे ज्वारीचं पीठ, बेसनाचं पीठ, गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे सर्व पिठं घ्यायचे आहेत। त्यानंतर पातेल्यामध्ये किंवा तुम्ही परातीमध्ये कोथिंबीर काढून घ्यायची आहे। कोथिंबीर काढल्यानंतर यामध्ये हे सर्व पिठं ओतून घ्यायचे आहेत आणि इथे मी लाल मिरच्या, लसूण, अद्रक याची पेस्ट करून घेतलेली आहे। तीळ घ्यायची आहे, ओवा घ्यायचा आहे आणि बडीशेप घ्यायची आहे। चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। भाजलेला रवा 2 चमचे टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली ही वडी कुरकुरीत आणि खमंग अशी होईल। आणि व्यवस्थित असं पाणी न टाकता आधी मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे जेवढं नंतर पाणी लागेल तेवढंच यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये फक्त एवढ्या मसाल्यांपैकी आपण फक्त यामध्ये हळद वापरायची आहे, कारण आपण मिरच्या भरपूर साऱ्या वापरलेल्या आहेत, अद्रक आहे, लसूण आहे, त्यामुळे फक्त इथं हळद फक्त वापरायची आहे। आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन हे मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून असा गोळा झाला पाहिजे। आणि ते 10 मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे, कारण आपण जो रवा टाकला आहे ना तो व्यवस्थित असा भिजला गेला पाहिजे। 10 मिनिटानंतर हे काढून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही थोडंसं पाणीही सुटलेलं आहे। आणि परत एकदा हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण 1 चमचा सोया सॉस तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि 1 चमचा रेड चिली सॉस। तुम्ही यामध्ये टोमॅटो सॉस सुद्धा मिक्स करू शकता। यामध्ये अर्धा लिंबू आहे तो पिळून घ्यायचा। लिंबाच्या रसामुळे कोथिंबीरच्या वडीला एक छान अशी चव येते। आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हे मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम छान असं हे पीठ झालं पाहिजे, पातेल्याला पण चिटकणार नाही। आणि चाळणीला असं हे तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे पीठ आहे ते याच्यावर थापणार आहे ते चाळणीला चिटकणार नाही। व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हे पीठ व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे। जसे आपण भाकर थापतो त्याप्रमाणे हे पीठ हाताने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे। आणि एका साईडला कढईमध्ये थोडंसं पाणी आणि थोडा लिंबू टाकून पाणी उकळत ठेवायचं आहे। आणि ही चाळण अशा पद्धतीने ठेवून एक 10 मिनिटं याची वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे वाफेवर हे शिजवून घ्यायचं आहे। दहा मिनिटानंतर बघू शकतात तुम्ही 10 मिनिटं झालेली आहेत। हे बघा एकदम छान असं हे झालेलं आहे। शिजलं का नाही ते कसं बघायचं, तर चम्मच किंवा चाकू असा मधोमध खोचून बघायचं। जर चमच्याला थोडंसं लागलं तर अजून 5 मिनिटं ठेवायचं, नाही लागलं तर हे शिजलेलं आहे। आता हे आपण गार करण्यासाठी खाली काढून ठेवूयात। एक 5 मिनिटानंतर गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याच्या कडा अशा मोकळ्या झालेल्या दिसतात। चाकूच्या सहाय्याने परत एकदा ह्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे, जेणेकरून ते सहज लगेच निघेल असं। पळपटावर हे पालथं करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकतात चिटकलं पण नाहीये चाळणीला, एकदम मस्त असं शिजलेलं आहे। आणि आता याच्या हव्या त्या पद्धतीने तुम्ही वड्या पाडून घ्यायच्या आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्या वड्या पाडू शकता, गोल, चौकोन किंवा त्रिकोण। या वड्या मी शंकरपाळीच्या आकाराच्या कापून घेणार आहेत।
तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्या वड्या पाडू शकता. एकदम मस्त. आणि यामध्ये जी तीळ टाकलेली आहे, बडीशेप टाकलेली आहे, त्याच्यामुळे याचा स्वाद एकदम छान लागणार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या वड्या कशा झालेल्या आहेत. आणि जेव्हा केव्हा चहा प्यायचा असेल आणि काही तिखट खाऊशी वाटलं तर तुम्ही या वड्या नक्कीच करू शकतात आणि एकदम छान लागतात. गरमागरम चहासोबत आहा, एकदम मस्त. इथे आता ह्या वड्या कापून झालेल्या आहेत. तेल गरम करून या वड्या, आणि ह्या अशा सुद्धा खायला खूप छान लागतात. तेल गरम करून ह्या वड्या खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर तळायच्या नसतील, तुम्हाला फक्त शालो फ्राय करायच्या असेल, त्यासुद्धा तुम्ही करू शकतात. तर मी इथे या वड्या तळून घेणार आहेत. एक मोठ्या गॅसवर हे तेल तापून घ्यायचं आहे आणि तळायच्या वेळेस बारीक गॅसवर तळायचे आहे, जेणेकरून ह्या काय होणार आहे, कुरकुरीत होणार आहे. एक 5 मिनिटं झाले की हे अशा पलटून घ्यायच्या आहे. दोन्ही साईडने खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत. एकदम मस्त, एकदम छान असा कलर पण आलेला आहे. काढून घेते मी आता यांना. खूप छान वास येत आहे. आता मी बाकीच्या पण तळून घेते. तोपर्यंत ह्या तळलेला मी तुम्हाला दाखवते. कलर पण एकदम मस्त आलेला आहे आणि आकार आहा, मस्त, काय भारी. आणि ती तीळ आहा हा, तुम्हाला आवाज दाखवते. एकदम मस्त गरम आहे, तोंडाला पाणी सुटलं आहे. चला आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे बघू शकतात तुम्ही. काही मी कच्चाच ठेवलेला आहे, कारण कच्च्या मलाही खूप आवडतात. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी फूडी फॉरेव्हरला सबस्क्राईब करा. थँक्यू.